नमस्कार, किरण's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. कधी कधी आठवणीची चव आपल्या जिभेवर येते आणि मग काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. माझ्यासाठी तो क्षण म्हणजे पावसात गरम गरम मसाला पापड. आईच्या हातचं गरम चहा, खिडकीतून दिसणारा पाऊस आणि समोर गरम मसाला पापड आठवतंय. आज आपण तशीच तीच आठवण पुन्हा जगणार आहोत. एका साध्या पापडाच्या तोंडी लावण्यामागे दडलेली कहाणी, प्रेम आणि चव. आता लागणार आहेत काही घरातलेच खजिना. 2 उडदाचे पापड, एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो, थोडासा लिंबाचा रस, चाट मसाला, लाल मिरची पावडर, मीठ, कोथिंबीर, शेव. बघा ना, सगळं इतकं साधं, पण जेव्हा हे एकत्र येतं ना तेव्हा एक चवदार जादू घडते. आता एका तव्यावरती हलकीशी आच ठेवून हा पापड खरपूस असा भाजून घ्या. आच फार नको, जसं आठवणी गरम असाव्यात पण जळू नये, त्याच प्रकारे काहीतरी हे देखील. पापड असा दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचा. चला, आता सुरू होते खरी परीक्षा. कांदा चिरायचा. कांदा चिरायचा म्हटलं तर साधं काम नाही, डोळ्यात पाणी आणणारं. कोणी म्हणतं कांदा चिरताना प्रेम आठवतं, पण मला वाटतं आपण काय चुकीचं केलं ते सगळं आठवतं. अरे, या छोट्याशा कांद्याने इतकं पाणी कसं काढावं. बरं झालं टोमॅटो तरी गोड असतो, नाहीतर दोघांनी मिळून रडवलं असतं. पण खरंच जेव्हा आपण हसत हसत चिरतो ना हे साहित्य, तेव्हा त्या अन्नातही गोडी येते. आता बघा, तुमच्या समोरचंच उदाहरण आहे. तुम्हाला बोलता बोलता कधी माझा कांदा कट झाला माझं मलाही कळलं नाही. आता वेळ आली आहे ती टोमॅटोची. टोमॅटो जसा गोड आंबट, तसाच जेवणातली चव सांगणारा. किचनमध्ये भाजी चिरताना फक्त भाज्या चिरल्या जात नाही, तुकडे होतात आठवणीचे, मनाच्या गोष्टीची. टोमॅटो लालसर, मऊ, गोडसर, जसा लहानपणीचा तो क्षण गोड. हळवा पापणभर हसणारा, चिरताना तो रस जसा हातावर थोडासा सांडतो, तसंच बालपणही हलकसं हसतं आणि हरवतं. आता आली खरी परीक्षा. या हिरव्या मिरचीला हात लावलात की डोळे चुरचुरायला लागतात आणि मग आठवतं आयुष्यातले काही लोकसुद्धा अशाच असतात ना. सुरुवातीला गोड बोलतात आणि नंतर जीभ जळते, डोळ्यात पाणी येतं. पण ही मिरची जशी दिसते हिरवी, तशीच तिची किक जबरदस्त. थोडीशी टाकली तरी संपलं, सगळं तोंड सुन्न. म्हणून म्हणते, मिरचीसारखं आयुष्यातही सगळं प्रमाणच हवं. चवही हवी पण जळजळही नको. आणि आता ही कोथिंबीर, सगळ्यात चविष्ट, शेवटचं सौंदर्य. जसं एखादं गोड वाक्य जे शेवटी सरळ सावरणारं असतं. हिरवं हिरवं जसं आशेचं चिन्ह, प्रत्येक थेंबाला हसू फुलवणारं आणि त्या प्लेटला पूर्ण करणारा अंतिम टच. इथे मी पापडवरती कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, चाट मसाला, थोडंसं लाल मिरची पावडर सर्व घालतीये आणि थोडासा लिंबाचा रस पिळा, जसा पावसाळ्याच्या थेंबातली चव. आणि वरून शेव टाका आणि शेवटचा थेंब म्हणजे एक हास्य, एक श्वास आणि खाण्याच्या आधीचं समाधान. आज पोट भरलं नाही, मन देखील भरलं. एक साधा पापडाने किती काही सांगितलं. आईची आठवण, पावसाचा आवाज आणि प्रेमाची चव. तुमच्याही काहीतरी आठवणी असतील ना अशाच साध्या पण हृदयाला भिडणाऱ्या. तर आजच्या मसाला पापडने तुम्हाला काय आठवलं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चवदार गोष्टीसाठी सबस्क्राईब करा. चला आता चहा घेऊन बसूया आणि कुरकुरीत आठवणीत हरवून जाऊया.